नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, मी हनुमंत आंडे PW मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यसेवा 2025 ची तयारी करताना विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक शंका आहेत. या सगळ्या शंकांची, प्रश्नांची उत्तर देण्यासाठीच आम्ही या संदर्भात हा प्रयत्न जो आहे तो चालू केलेला आहे. या भागामध्ये आपण काही विशेष गोष्ट जी आहे ती समजून घेणार आहोत. जसं की तुम्ही क्लासचं टायटल पाहिलेलंच असेल की ऑप्शनल का ठरवू शकतो तुमची ड्रीम पोस्ट, बरोबर, किंवा ऑप्शनलचं महत्त्व जे आहे ते का आहे. आता पहिलं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला की या लेक्चरचं टायटल काय आहे. बरोबर, या लेक्चरचं टायटल आहे MPSC ऑप्शनल आणि ऑप्शनल का ठरवू शकतो तुमची ड्रीम पोस्ट. म्हणजे आपण फोकस कशावर करणार आहोत फक्त, तर ऑप्शनल सब्जेक्ट कोणते आहेत फक्त त्याची लिस्ट, आणि तो ऑप्शनल सब्जेक्ट आपली ड्रीम पोस्ट कसा ठरवू शकतो किंवा कसा ठरवतो हे सगळं सउदाहरण आपण या संदर्भात पाहणार आहोत. आता या संदर्भात मागच्या लेक्चरचा संदर्भ आपल्याला इथे नाही, कारण आपण हे लेक्चरची सिरीजच सुरू करत आहोत. खरं तर ऑप्शनल कसा निवडावा, काय निवडावा, या अनुषंगाने आपण जी माहिती आहे ती माहिती घेतच आहोत. दुसरी गोष्ट जी आहे त्या दुसऱ्या गोष्टीचा संदर्भ जो आहे तो आपला टॉपिक आज आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे काय की MPSC ऑप्शनल ही संकल्पना काय आहे. बरोबर, MPSC ऑप्शनल ही संकल्पना काय आहे आणि आपल्याला पुढे पाहायचं आहे ऑप्शनल का ठरवू शकतो तुमची ड्रीम पोस्ट. म्हणजे ऑप्शनलमध्ये असं काय आहे, वैकल्पिक विषयांमध्ये असं काय आहे की जो आपली ड्रीम पोस्ट ठरवू शकतो किंवा आपल्या डिझायर्ड पोस्टपर्यंत घेऊन जाऊ शकतो. बरोबर, लगेचच सुरुवात करूया आपल्या विषयाला. म्हणजे आपण या संदर्भात त्यावरती काम करायला सुरुवात करू लगेचच. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जर सिलेबस आपण पाहिला तर लेखी परीक्षेला 1750 गुण आहेत. बरोबर, आणि टोटल प्रश्नपत्रिका 9 असणार आहेत. म्हणजे 9 पेपरचे 1750 गुण असणार आहेत. मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणीचे 275 गुण, असे एकूण 2025 गुणांची परीक्षा होणार आहे. 2025 गुणांची. त्यापैकी मराठी आणि इंग्रजी हे जे तुमचे अनिवार्य विषय आहेत, म्हणजेच काय, तुम्हाला अनिवार्य आणि अर्हताकारी म्हणजे काय, तर पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे मराठी आणि इंग्रजी असणार आहेत. 300 गुणांचे असणार आहे. त्यांची लेवल 10वीची असणार आहे, तुलनात्मक दृष्ट्या सोपी. इथं मराठी इंग्रजी माध्यम जे असेल ते 3 तास वेळ असणार आहे आणि तुम्हाला यामध्ये फक्त 25% गुण मिळवायचे आहेत. आणि वर्णनात्मक असणार आहे, म्हणजे लिहायचं आहे पेपर, जसं 10वी 12वीचे पेपर आपण लिहितो तसे. आता इथं 25% गुण मिळवायचे म्हणजे काय, तर तुम्हाला इथं कमीत कमी 25% गुण मिळवावेच लागणार. जर या 25% गुण मिळवण्यामध्ये सुद्धा आपण फेल झालो तर आपण परीक्षेला क्वालिफाय होणार नाही. पण हा भाग सोपा आहे, क्वालिफायला मिळून जातात मार्क. आणि याचे मार्क जे आहेत, हे मार्क जे आहेत ते पुढे या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतात की कशा प्रकारचे मार्क्स आहेत किंवा कशा प्रकारचे मार्क्स नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या. आता पुढे जर विचार केला आपण तर हे जे अर्हताकारी पेपर आहेत, बरोबर, ते काही गुणवत्तेसाठी आपल्याला गणना करत नाही. म्हणजे गुणवत्तेसाठी याचे मार्क्स जे आहेत ते पकडणार नाहीयेत, हे फक्त आपल्याला क्वालिफाय करायचे आहे. पुढे जर विचार केला आपण तर गुणवत्तेसाठी आपले कोणकोणते पेपर्स आहेत, तर पेपर क्रमांक 3 पासून पेपर क्रमांक 9 पर्यंत आहे जे गुणवत्तेसाठी आपल्याला पकडणार आहे. मग आता या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्या इथं पाहू शकता आपण पेपर 3 आहे, निबंधाचा पेपर आहे. बरोबर, आता बघा तुम्हाला सांगतो मी, हा निबंधाचा एक पेपर आहे ज्याचा दर्जा पदवी, सगळ्यांचा दर्जा पदवीचा आहे. मराठी इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहे. सगळ्यांचा वेळ 3 तास अनिवार्य आहेत आणि वर्णनात्मक पारंपरिक म्हणजेच काय रिटर्न स्वरूपात म्हणजेच लेखी स्वरूपात पेपर लिहायचा आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात नाही. आता जर संदर्भ आपण समजून घेतला तर सामान्याध्ययन 1, 2, 3 बरोबर 4 असे 4 पेपर आहेत. सामान्याध्ययन 1, 2, 3 आणि 4. प्रत्येक पेपर 250 मार्काचा असलेला आपल्याला दिसून येतो. याला आपण सोप्या भाषेमध्ये GS म्हणतो. हा GSचा पेपर. मग GSच्या पेपरच्या व्यतिरिक्त 2 घटक आपल्याला गुणवत्तेसाठी ऍड झालेले आहेत. म्हणजेच एक आहे निबंध, बरोबर, जो की या संदर्भात 250 गुणांचा आहे.
आणि आपला ऑप्शनल पेपर वैकल्पिक विषय पेपर 1 आणि पेपर 2, म्हणजे वैकल्पिक विषय एकच असणार आहे, फक्त त्याचा पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पार्ट असणार आहे, जे 250-250 मार्क्ससाठी आहे. आता इथंच एक हिंट देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला हुशार विद्यार्थ्यांना लगेच कळेल, लक्षात येईल की 250-250 मार्क म्हणजे 2 GSचा भाग जो आहे तो एक आपला ऑप्शनल कव्हर करून टाकतो एक विषय. आणि GSला किती अभ्यास करावा लागतो हे मी तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे साधारणपणे निबंध आणि वैकल्पिक विषय ह्या दोघांचं जर कंपाईल केलं, कॉम्बिनेशन केलं, तर त्याची टक्केवारी कुठच्या कुठं निघून जाते. मग आपण असं म्हणू शकतो का की हा सगळा गेम चेंजर आहे? तर बघूया, घाई करायला नको. आता हा ऑप्शनल आपली ड्रीम पोस्ट का ठरवू शकतो, तर काही नियम पहिले समजून घेऊ. पेपर क्रमांक 3 ते 7 साठी, 3 ते 7 म्हणजे 1 2 3 4 5 एवढ्या पेपरसाठी, म्हणजे निबंध आणि सामान्य अध्ययनसाठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. म्हणजेच तुम्ही हे जे पेपर आहेत 3 4 5 6 7 बरं, यासाठी तुम्ही इंग्रजी आणि मराठीमध्ये माध्यम निवडू शकता. आता वैकल्पिक विषय जो आहे, म्हणजे ज्याला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतो आपण, तो ऑप्शनल सब्जेक्ट आपण स्वतः निवडायचा आहे. बरोबर, तो कसा निवडायचा काय त्याच्याबद्दल आपलं वेगळं लेक्चर आहे. ऑप्शनल विषय जो आपण स्वतः निवडलेला आहे, तर त्या वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यम नमूद केलं असेल त्याच भाषेतून, म्हणजेच एकतर मराठीतून किंवा इंग्रजीतून उत्तर देता येतील. फॉर एक्झाम्पल, सोप्या भाषेमध्ये सांगतो, आपला वैकल्पिक विषय केमिस्ट्री आहे, तर त्याची उत्तर इंग्लिशमध्येच द्यावी लागतील आपल्याला. मराठी साहित्य असेल किंवा पॉलिटी इतर विषय असतील तर त्याचे उत्तर आपण मराठीमध्ये देऊ शकतो. म्हणजे राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, इतर असतील, त्याचे उत्तर मराठीमध्ये देता येईल आपल्याला. मग ज्या विषयांचं माध्यम इंग्रजी असं नमूद केलेलं आहे त्याचे उत्तर केवळ इंग्रजीमध्ये देता येतील, बाकीचे उत्तर तुम्ही मराठीमध्ये पण देऊ शकता. आता जर विचार केला मुख्य परीक्षेचे ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम उमेदवारांना निवडावं लागणार, म्हणजे तुम्हाला आधीच टिक करावं लागतं की तुमचं माध्यम कोणतं असणार आहे. आता या नियमांचं अनुपालन जर नाही केलं तर उत्तरपत्रिकांचं अनधिकृत माध्यम म्हणून मूल्यमापन करण्यात येणार नाही, म्हणजे तुमचे पेपर चेक होत नाही. प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्लिशमध्ये असणार आहेत. भाषा प्रश्नपत्रिका मराठी साहित्य बरोबर आणि इंग्रजी म्हणून नमूद केलेल्या प्रश्नपत्रिका जर उघडल्या तर बाकी सगळ्या मराठीतून आणि इंग्रजीमधून असणार आहे. भाषेची म्हणजेच मराठी साहित्याची हे मराठीतूनच असणार आणि इंग्रजी भाषेची इंग्रजीतून असणार. हे बेसिक सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे पेपरचा फॉर्मॅट कसा कळाला आपल्याला? पेपरचा फॉर्मॅट असा कळाला की राज्यसेवा मुख्य परीक्षेची योजना आपण पाहिली. लेखी परीक्षा आहे 1750 गुणांची, मुलाखत आहे, व्यक्तिमत्व चाचणी 275 गुणांची, अशी टोटल 2025 गुणांची आहे. त्याच्यापैकी या संदर्भात आपण पाहिलं की पेपर 1 आणि 2 जे आहेत ते फक्त अर्हताकारी अनिवार्य आहेत, म्हणजेच 25% गुण आपल्याला त्याच्यामध्ये पाडायचे आहे. ते काय आपलं कन्सिडर होणार नाही, गुणवत्तेसाठी एवढंच कन्सिडर होणार आहे. हे 500, हे 500, हे 500 आणि हे 250, म्हणजे 1750 हे मार्क आणि 275 इंटरव्ह्यूचे मार्क. आता आपण ज्या टॉपिकसाठी आपण एकत्र आलेलो आहोत बरोबर, त्या टॉपिककडे आपण वळूया की कोणकोणते ऑप्शनल पेपर जे आहेत ते आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणजे पेपर क्रमांक 8 जो आहे आणि पेपर क्रमांक 9 250 मार्कांचा बरं, वैकल्पिक विषय एकच असणार, त्याचा पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पार्ट असणार फक्त. मग या उमेदवाराला वैकल्पिक विषयांच्या यादीमधील कोणताही वैकल्पिक विषय निवडता येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला काही बंधन नाही की हाच निवडायचा किंवा तोच निवडायचा. जनरली ते निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा याबद्दलचं हे लेक्चर नाही, किंवा वैकल्पिक विषय कसा निवडावा हे लेक्चर त्याबद्दल नाही. वैकल्पिक विषय तुमची ड्रीम पोस्ट कशी ठरवणार आहे त्यासाठी आहे. तत्पूर्वी आपण वैकल्पिक विषयांची यादी समजून घेऊ. अगदी कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर, पशुविज्ञान, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र बरोबर, स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूशास्त्र, इतिहास, विधी, व्यवस्थापन बरोबर, मराठी साहित्य, गणित, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र बरोबर, सांख्यिकी, प्राणीशास्त्र. मग काही कृषी आहे, मानवशास्त्र आहे किंवा या संदर्भात भूगोल आहे. जे टिकमार्क केलेले विषय आहेत ते सर्वसाधारणपणे थोडेसे स्कोरिंग समजले जातात किंवा सर्वसाधारणपणे या संदर्भात ते विषय जे आहेत ते जास्त प्रमाणात निवडले जातात. आता ते निवडण्याचा प्रत्येकाचा क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया वेगवेगळा आहे. आपल्या समोर प्रश्न असा आहे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न
की सर ऑप्शनल सब्जेक्ट, बरोबर, ऑप्शनल द गेम चेंजर असू शकतो का? म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट माझ्या संपूर्ण पेपरचा गेम चेंज करू शकतो का? याच्यामध्ये, या विषयामध्ये एवढी ताकद आहे का की तो एक विषय किंवा निवडलेला मी एक विषय संपूर्ण माझी पोस्ट ठरवू शकतो का? याचं उत्तर आहे येस. ऑप्शनलचा एक पेपर तुमची ड्रीम पोस्ट डिसाइड करतो, करू शकतो नाही तर करतो, आणि ते आपण उदाहरणांसह पाहणार आहोत. ऑप्शनल द गेम चेंजर मध्ये इथं काहीतरी आपल्याला दिसतं आहे की कुठंतरी या संदर्भात काहीतरी एक ग्राफ आहे, त्या ग्राफचा संदर्भ जर पाहिला तर 14% 14% वगैरे 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 असं काहीतरी लिहिलेलं आहे. तर या सगळ्या घटकांचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सर्वप्रथम आपण ऑप्शनलचं वेटेज समजून घेऊया. ऑप्शनल या विषयाचं वेटेज समजून घेऊ. वेटेज समजून घेताना आपण जर ग्राफचा विचार केला किंवा ग्राफ जर आपण पाहिला तर पेपर 3 निबंधापासून प्रत्येक विषयाला 250 मार्क आहे. बरं, म्हणजे 1 2 3 4 5, म्हणजे समजा मी याला निबंध असं म्हटलं, बरोबर, याला पेपर 3 आहे ना, हा. मग सामान्य अध्ययन पेपर GS1, बरोबर, GS2, GS3 आणि GS4. असं म्हटलं तर GS 1 2 3 4 निबंध या प्रत्येकाला 14% वेटेज आपल्या मार्क्सनुसार येते. बरं, 14% वेटेज येते. आणि पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9 म्हणजे जो आपला ऑप्शनल सब्जेक्ट आहे, जो आपल्याला GS सोबत फक्त एक निवडायचा आहे, आपल्या आवडीचा कोणताही एक सब्जेक्ट आपल्याला त्यातून निवडायचा आहे, तर त्या निवडलेल्या एकाच विषयाचं वेटेज 30% आसपास आहे, म्हणजे 29% आसपास आपण म्हणू शकतो. 30% आसपास आहे. आणि जर तुम्ही हा सब्जेक्ट म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडताना जर तुम्ही सामान्य अध्ययनपैकी रिलेशन असलेला एखादा सब्जेक्ट जर निवडत असाल तर त्याचं वेटेज आणखी वाढतं. म्हणजे जेवढे 2 GS चे पेपर तुम्हाला मार्क्स देणार नाहीत तेवढा एक ऑप्शनलचा पेपर देऊ शकतो. पण खरी गंमत याच्या पुढे आहे. GS मध्ये पडणाऱ्या मार्क्सची लेवल आणि ऑप्शनल मध्ये पडणाऱ्या मार्क्सची लेवल याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे असं समजू नका की GS 1 GS 2 म्हणजे 2 GS मिळून एक ऑप्शनलचा वेटेज होते, तसं नाहीये. ह्याच्यामध्ये पेपर 2 असू द्या, पेपर 1 पेपर 2 असू द्या, काही अडचण नाही, पण विषय एकच असणार आहे. म्हणजे समाजशास्त्र असेल तर पेपर 1 2 असणार, मराठी साहित्य असेल तर पेपर 1 2 असणार. अभ्यास एका पेपर म्हणजे एका विषयाचाच करायचा आहे. पण असं कधीही समजू नका की वेटेजनुसार 14% मार्क्स आहे तिथं तर इथे 29% आहे, नाही. जर वेटेजनुसार विचार केला तर 3 GS चे मार्क मिळून या संदर्भात एका ऑप्शनलचे मार्क होऊ शकतात. मग परीक्षेचा फॉर्मॅट तर आपल्या लक्षात आलेला आहे की आपला पेपर 3 4 5 6 7 8 9 हे कंपल्सरी पेपर म्हणजे जे मेरिटमध्ये पकडणार आहेत ते मराठी इंग्लिशचा अर्हताकारी पेपर असणार आहे. त्यापैकी 3 ते 7 जे आहेत ते आपल्याला कंपल्सरी आहेत, त्याच्यात ऑप्शन नाही आपल्याला. निबंध आणि GS 1 2 3 4 ते तर आपला अभ्यास करायचाच आहे. फक्त पेपर 8 आणि 9 म्हणजे एक वैकल्पिक विषय, एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला निवडायचा आहे आणि तो ऑप्शनल सब्जेक्ट ठरणार आहे आपला गेम चेंजर. मग तुम्ही म्हणणार सर हा गेम चेंजर ठीक आहे, म्हणजे आम्ही हे समजू शकतो की हा गेम चेंजर आहे किंवा याच्यामध्ये बऱ्याचदा त्याच्यामध्ये पोस्ट डिसाइड करण्याची ताकद आहे, तर याचा काही पुरावा आहे का? म्हणजे पुरावा पण पाहिजे ना, म्हणजे आपल्या रिझल्टमध्ये ते दिसलं पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. जर आपण जे बोलतोय त्याचं रूप जर रिझल्टमध्ये दिसत नसेल तर त्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. तर एकदम थोडक्यात आपण परफेक्ट जाऊया, रिझल्ट्सकडे जाऊया डायरेक्टली. हे रिझल्ट्स आहेत मागच्या वर्षीच्या काही टॉपर्सचे. हा रिझल्ट्स आहे ऑल इंडिया रँक 2, बरं, गरिमा लोहिया यांचा. हा रिझल्ट 2022चा आहे. हा रिझल्ट सुद्धा या संदर्भात 2021चा आहे.
बरोबर, हा रिझल्ट जो आहे या संदर्भात त्याच वर्षीचा आहे. आता फक्त समजून घेऊया की जीएस मध्ये पडलेले मार्क्स, यूपीएससीचे हे मार्क्स आहेत अर्थातच, जीएस मध्ये पडलेले हे मार्क्स, कारण एमपीएससीचा पॅटर्न पण तोच आहे, अजून एमपीएससीचा हा पॅटर्नची परीक्षा न झाल्यामुळे आपण यूपीएससीच्या आधारावरती आपण अवलोकन करूया. आता जीएस मध्ये पडलेले मार्क्स आणि ऑप्शनल मध्ये पडलेले मार्क्स याचा आपण विचार करू. आता बघा, हे जे आहेत बरोबर, यांचा रिझल्ट आपण जर पाहिला तर जीएस पेपर 1 ला 107 मार्क आहेत, पेपर 2 ला 115 मार्क आहेत, पेपर 3 ला 85 मार्क आहेत, पेपर 4 ला 118 मार्क आहेत. ऑप्शनलच्या पहिल्या पेपरला 144 मार्क आहेत आणि ऑप्शनलच्या दुसऱ्या पेपरला 32 मार्क्स आहेत, 114 आणि 132. आता फक्त ऑप्शनलची बेरीज केली तर 6, 4 आणि 3 7 आणि हे 276 होतात, 276. आता जीएसचे 107, 115 आणि 85 या तिघांचं जरी एकत्रीकरण केलं आपण, 10 7 17, 1 वाटण 2 10, बरोबर 1 307, म्हणजे जीएसच्या तिघांची टोटल आणि ह्या ऑप्शनलच्या फक्त एका पेपरचे मार्क्स जे आहेत ते कुठंतरी जवळपास आहे, अर्थात गॅप आहे, पण तो तुम्ही तुमच्या माहितीसाठी दाखवलेला आहे. हा एक रिझल्ट झाला. एका रिझल्टवरून तर आपण डिसाईड नाही करू शकत की लगेच मला ऑप्शनल ड्रीम पोस्ट देईल, असं तर नाही होऊ शकत. चला, ऑल इंडिया रँक 2 जो आहे त्यांचा रिझल्ट बघूया आपण. आता ऑल इंडिया रँक 2 जे आहे त्यांचा रिझल्ट जर पाहिला आपण तर त्यांना इथं जीएस 1 ला 104 मार्क आहेत, इथे 130 मार्क आहेत, इथं 94 मार्क आहेत, इथे 141च्या आसपास मार्क आहेत, बरोबर जीएस 4 ला. आणि ऑप्शनलला बघा पेपर 1 ला 125 मार्क आहेत आणि 150 मार्क आहेत, 150 मार्क आहे. अजून उदाहरणे घेऊया म्हणजे आपल्याला क्लिअर होत जाईल. हे मार्क्स ऑब्टेंड आहेत विशाल धाकड यांचे, बरोबर. इथं बघा, जर विचार केला तर ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 हे 110 आणि 130 इथं पहिले लिहून देतो, 130 110 असे मार्क आहेत. जीएसला त्यांना 113 130 101 114 आहे, बरोबर. इथं पण तेच सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर जनरल स्टडीज 1 बघा 110 84 108 109, बरोबर. आणि जीएस ऑप्शनल पेपर सायकोलॉजी 1 आणि सायकोलॉजी 2 135 आणि 167 मार्क आहे, 135 आणि 167 मार्क असलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, एवढ्या रिझल्टवरून आपल्याला दिसलं का? नाही, तर आपण पुढे पण रिझल्ट बघूया, म्हणजे याच्या पुढे पण थोडेसे रिझल्ट बघूया, म्हणजे आपल्याला पण कळायला पाहिजे. भारतामध्ये पहिल्या नंबर आलेल्या श्रुती शर्मा यांचं जर आपण मार्क लिस्ट जर पाहिली तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं समजून घेऊया. ऑप्शनलचे मार्क्स इथं आहेत 2, जीएसचे मार्क आहेत 119 128 108, बरोबर 139 चांगले आहेत पेपर 4 ला. आणि ऑप्शनलचे मार्क आहेत 150 आणि 156. म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ असंच या संदर्भात हा टॉपिक आपल्याला ठरवलेला आहे. आपण हिंदी माध्यमातून परीक्षा देणारा रँक 18चा जर आपण रिझल्ट पाहिला रविकुमार सिहाग यांचा, तर बघा जीएस 1 ला 98 आहेत, 118 आहेत, 91 आहेत, 117 आहेत. ऑप्शनलचा विषय सुरू झाला 144 आणि 140. असा कुठलाही रिझल्ट घ्या तुम्ही, 116 127, असा कुठलाही रिझल्ट घ्या की ज्यामध्ये तुम्हाला इथं तर तुम्ही जर पाहिलं 98 117 117 116 170 आणि 191, 170 आणि 191, म्हणजे 3 जीएसचे साधारण, म्हणजे एक ॲव्हरेज सांगते, 3 जीएसचे मिळून एका पेपरचे आपले म्हणजे ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2चे मिळून मार्क जे आहेत ते आपले एकत्र होतात. ड्रीम पोस्ट ठरवू शकतो का? याचं उत्तर स्पष्टपणे हो असंच आहे, किंबहुना ठरवतोच असं उत्तर आहे त्याचं. मग तुम्ही म्हणाल सर असं कसं,
म्हणजे याच्यामध्ये काय असे खूप रिझल्ट्स आहे, म्हणजे खूप रिझल्ट्स आहेत सगळे, मी खूप रिझल्ट्स काढून ठेवले इथं. तर बघा 164 आणि 167 मार्क आहेत, 164 आणि 167, बाकी 131, 103, 116, 104. याचा अर्थ असा आहे की जीएस मध्ये पडणारे मार्क्स जे आहेत ते जीएस मध्ये पडणाऱ्या मार्क्सला लिमिटेशन्स आहेत. म्हणजे 50% आसपास मार्क जर मिळाले तर खूप झाले असं आपण म्हणू शकतो साधारणपणे, बरोबर. ते व्हॅरी होऊ शकतं थोडंफार, तेवढे आपण पॉसिबिलिटी ठेवूया. जीएस मध्ये पडणाऱ्या मार्क्सला लिमिटेशन्स आहेत. जीएस मध्ये किंबहुना टॉपर्स पासून ते खालपर्यंत म्हणजे जे नंबर्स आहेत त्या बहुतांश लोकांना मार्क्स जास्त नाहीत. ऑप्शनलच्या आधारावरतीच पोस्ट डिसाईड झालेली आहे. हा, जीएसला ॲव्हरेज मार्क पाडावेच लागणार, त्याला पर्याय नाही. म्हणजे तेवढा ॲव्हरेज अभ्यास आपल्याला करावाच लागणार, त्याला पर्याय नाही. पण आपली पोस्ट ठरवतो तो ऑप्शनलच. तुम्ही बहुतांश ऑप्शनल जरी बघितले इथं, म्हणजे बहुतांश ऑप्शनलचा संदर्भ जरी पाहिला तरी इथं मॅथमॅटिक्स ऑप्शनल आहे, गणित 170 आणि 191. इथं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, इथं जिओग्राफी आहे, इथं लिटरेचर ऑफ कन्नड आहे, कन्नड लँग्वेजचा आहे. पुढे जर विचार केला तर इथं सुद्धा मॅथमॅटिक्स आहे, बरोबर. लिटरेचर ऑफ हिंदी, हिंदी लिटरेचर आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, बरोबर. पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत. म्हणजे असंही काही नाहीये की जीएसच्या नंतर ऑप्शनलचा पॅटर्न सेम राहिलेला आहे, पण तो आपला विषय नाही. म्हणजे आपण आपल्या विषयाला सोडणार नाही. आपला विषय स्पष्ट आहे की जीएस ज्या नंतर ऑप्शनल आपली पोस्ट जी आहे ती पोस्ट डिसाईड करू शकतो का. तुम्ही कुठलाही रिझल्ट घ्या, बरोबर. हे ऑल इंडिया रँक 69चा रिझल्ट आहे, बरोबर, सुधीर कुमार रेड्डी. तर यांचं बघा 107, 111, 91, 97, 148 आणि 140, 148 आणि 140. कुठलाही पुढचा रिझल्ट सुद्धा घ्या पब ॲडमध्ये 148, 164, बाकी सगळे ॲव्हरेज 91, 120, 114, 113, बरोबर. सेम खालचा रिझल्ट आहे 151, 152 ऑप्शनलमध्ये मार्क्स असलेले आपल्याला दिसून येतात. आता तुम्ही म्हणाल सर चला पटलं, म्हणजे तुम्ही सांगताय ते पटलं आपल्याला, पण हाऊ, म्हणजे असं का होतंय की जीएस मध्ये मार्क जे आहेत ते मार्क या संदर्भात ॲव्हरेज पडत आहेत आणि ऑप्शनलमध्ये मार्क्स जे आहेत ते तुलनात्मक दृष्ट्या, बरं, बाकीच्या सब्जेक्टच्या तुलनात्मक दृष्ट्या खूप जास्त आहेत मार्क्स. त्याचं पहिलं कारण आहे डायव्हर्सिफिकेशन ऑफ नॉलेज. The primary role of optional paper is to enable candidates to diversify their knowledge. तुमचं डायव्हर्सिफाय नॉलेज जे आहे ते नॉलेज तिथं अप्लाय होतं, कारण तुम्ही ऑप्शनल निवडताना तुमच्या आवडीचा निवडलेला असतो. दुसरी गोष्ट आहे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ एक्सपर्टाईज. तुम्ही तो ऑप्शनल एक पेपर निवडला असल्यामुळे तुम्ही त्या पेपरमध्ये एक्सपर्टीज असता, म्हणजे तज्ज्ञ असता, एक्सपर्टाईज. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही तो विषय जो आहे तो पर्सनलाइज सिलेक्शनच्या माध्यमातून निवडलेला असतो, पर्सनलाइज सिलेक्शनच्या माध्यमातून. दुसरी आहे की ऑप्शनल पेपर प्रोव्हाइड अ चान्स फॉर द कॅन्डिडेट टू स्कोर वेल अँड इम्प्रूव्ह देअर ओव्हरऑल रँक. त्याच्यामध्ये स्कोरिंग ॲबिलिटी असते, तुमचा होल्ड त्या विषयावरती आहे, तुम्हाला त्या विषयाचं सखोल ज्ञान आहे, म्हणूनच तुम्ही तो विषय निवडलेला असतो, तुमची त्या विषयावरती कमांड असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या विषयासाठीची सक्सेस स्ट्रॅटर्जी जी आहे ती सक्सेस स्ट्रॅटर्जी तुमच्याकडे ऑलरेडी डिझाईन झालेली असते. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की जीएसच्या नंतर आपल्याला या संदर्भात मार्क्स पडण्यासाठी लिमिटेशन्स आहेत, मात्र आपण ऑप्शनल पेपरला मॅक्सिमाइज करून किंवा मॅक्सिमम मार्क मिळवू शकतो. जर त्या पेपरला आपण जास्तीत जास्त मार्क मिळवले तर जीएसचा संपूर्णच्या संपूर्ण एक पेपर अख्खाच्या अख्खा कव्हर करू शकतो आपण मार्क्सच्या गॅपमध्ये. मग तुम्हाला हे समजलं का की 148, 140 मार्क आणि 91 आणि 100, 110 मार्क हे असं का होतं
म्हणजे असं का होते सर की जीएस मध्ये मार्कच पडत नाही? कारण जीएसच्या मार्क पडण्याला लिमिटेशन्स आहेत. जीएसचे मार्क जे आहेत ते पडण्याला लिमिटेशन्स आहेत. त्याचा आन्सर रायटिंगचा फॉर्मॅट फिक्स आहे आणि त्या आन्सर रायटिंगच्या फॉर्मॅटमध्ये उत्तर बसली तरच या संदर्भात ती भरवतात. मात्र तसं ऑप्शनलचं नाहीये. ऑप्शनलला तुम्हाला नॉलेजचं डायव्हर्सिफिकेशन आहे. खूप जास्त नॉलेज आहे त्या विषयाचं. तुमची त्या विषयामध्ये एक्सपर्टीज आहे. तुम्ही तो विषय आवडतो, पर्सनलाइज तो विषय जो आहे तो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, स्वतःहून तो विषय सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये स्कोर जास्त येण्याचं कारण त्या विषयावरती तुमचा होल्ड आहे, कमांड आहे, तुमची एक्सपर्टीज आहे. तुम्ही त्या विषयासाठी तयार केलेली सक्सेस स्ट्रॅटर्जी, स्वतःची स्ट्रॅटर्जी आहे. तुम्ही त्या विषयाला स्वतःच्या बाळाप्रमाणे जपलेला आहे. म्हणून स्वतःच्या या संदर्भात जवळच्या माणसाप्रमाणे तो विषय आपण घेतल्या कारणामुळे आपल्याला त्या विषयामध्ये जास्त मार्क मिळतातच. म्हणून आपण तो ऑप्शनल जो आहे तो ऑप्शनल सब्जेक्टच आपला गेम चेंजर असणार आहे. तोच तुमची ड्रीम पोस्ट जी आहे ती ड्रीम पोस्ट तुम्हाला मिळवून देऊ शकतो. जर तुम्ही यूपीएससीचे प्रिव्हियस इयरचे रिझल्ट जरी पाहिले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जरी पाहिले, तरी जीएसचे क्वेश्चन पेपर आणि ऑप्शनलचे क्वेश्चन पेपर याच्यामध्ये फरक खूप आहे. जीएसचा क्वेश्चन पेपर जो आहे तो रिपीट होण्याचा चान्स जवळपास खूप कमी असतो. ऑप्शनल पेपरमध्ये प्रश्न रिपीट होण्याचा चान्स खूप जास्त असतो, कारण सिलेबसचा आवाका फिक्स आहे. जो सिलेबसचा आराखडा आहे तो फिक्स आहे आणि जो पॅटर्न वर्षानुवर्ष डेव्हलप झालेला आहे तो पॅटर्न फिक्स असणार आहे. त्यासाठी आपल्याला यूपीएससी जी आहे ती यूपीएससी मार्गदर्शक असणारच आहे किंवा यूपीएससी मार्गदर्शक आहेच. मग हे जे सगळी कारणं आहेत, या सगळ्या कारणांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्याला ऑप्शनल तुमची बरोबर ड्रीम पोस्ट ठरवू शकतो का? तर याचं उत्तर एकाच शब्दामध्ये आहे, यस. ठरवतोच, शक्यता पण नाही. ऑप्शनल आपली ड्रीम पोस्ट ठरवणार आहे का? ठरवतोच, म्हणजे फक्त या संदर्भात केवळ शक्यता नाही. कुठलाही रिझल्ट जरी घेतला, 18वा नंबर आहे हिंदी माध्यमातून, आता मराठी माध्यमातून पण आपले नंबर येतात त्याचे 98, 118, 91, 117 आहे. इथं डायरेक्ट 144 आणि 140 मार्क आहे. इथं अँथ्रोपॉलॉजी ऑप्शन घेऊन या संदर्भात 158, 181, 181 मार्क मिळालेले आहेत. वरती 131, 121, 92 असे मार्क्स आहेत. मी पुन्हा सांगतो की आता हे लेक्चर पाहताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, सर ऑप्शनल विषय कसा निवडावा, वैकल्पिक विषय, त्यासाठी हे लेक्चर नाही, आपलं दुसरं लेक्चर आहे. हे फक्त तुम्हाला हे दर्शवण्यासाठी आहे की ऑप्शनल तुमची ड्रीम पोस्ट ठरवणार आहे आणि ती कन्फर्म तशीच ठरवणार आहे. कारण मार्क्सचा जरी संदर्भ पाहिला तरी सरळ 30% वेटेज फक्त तुमचं ऑप्शनल आहे, सरळ म्हणतोय मी. आणि मार्क्स मिळवण्याची जी क्षमता आहे या विषयांमध्ये, तर ती मिळवण्याच्या क्षमतेनुसार याचं वेटेज 40% जाऊ शकते. मार्क्समध्ये बरं का, मिळालेल्या मार्क्समध्ये एकटं वेटेज 40% या ऑप्शनलला जाऊ शकतं. म्हणजे 30% वरून 10% वेटेज वाढू शकतं. दुसरी गोष्ट, जीएसचा अभ्यास करताना मर्यादा आहे. म्हणजे खूप वास्ट सिलेबस आहे, प्रश्नांची क्वालिटी किंवा प्रश्नांचा दर्जा पण त्या पद्धतीचा, त्या लेवलचा आहे. आणि वर्षानुवर्षांचा जो पॅटर्न डेव्हलप झालेला आहे त्याच्यानुसार आपल्याला एक उत्तर असं मिळतंय की आपल्या जीएसच्या पेपरमध्ये मार्क्स जे पडतात, म्हणजे टॉपर्सला किंवा आता जे सगळे मार्क्स आपण जे पाहिले ते जीएसच्या पेपरला जे मार्क्स पडतात, ते मार्क्स पडण्याची जी क्षमता आहे किंवा पाडण्याची जी क्षमता आहे ती किती हुशार आणि किती आपण कमी हुशार अशी नाहीच आहे. एक ॲव्हरेज मार्क जो आहे तो ॲव्हरेज मार्क जीएसला राहतोय. मात्र ऑप्शनल तर तसं नाही. ऑप्शनलचे मार्क्स तुम्ही जितकं इनपुट द्याल तितकं जास्त आउटपुट निघणार आहे. म्हणजे ऑप्शनल हा एकमेव असा फॅक्टर आहे की जिथं जेवढं इनपुट आहे त्याच रेशोमध्ये किंवा त्याच लेवलमध्ये आउटपुट आपल्याला मिळत जाते. जीएसचं तसं होत नाही. पण जीएस मध्ये मार्कला सुद्धा मर्यादा आहेत किंवा मार्क्स पडण्याला सुद्धा मर्यादा आहे तिथं. कारण हे जे सामान्य देन पेपर 1, 2, 3, 4 जे आहे तिथं
आणखी आहे, म्हणजे ऑप्शनल सोबतच निबंध हा टॉपिक आहे बरं का, पण तो आपल्या विषयाचा आजचा लेक्चरचा भाग नसल्यामुळे मी त्याच्यावर बोलण्याचं टाळलं. पण निबंध आणि वैकल्पिक विषय असे आहेत की जिथं तुम्ही स्वतःचे या संदर्भात ताकद सगळी लावू शकता. म्हणजे इथं तुम्ही बऱ्याच पेपरमध्ये जे टॉपर्स आहेत त्यांचे GS पेक्षा जास्त मार्क निबंधामध्ये आणि याच्यामध्येच आहेत. इथं पण बघा सगळ्यात जास्त मार्क ऑप्शनल जर सोडलं तर सगळ्यात जास्त मार्क निबंधाला आहेत. इथं पण बघा 160 मार्क आहेत तब्बल निबंधाला, बाकी 110, 84, 108, 109 आहे. कुठलाही रिझल्ट चेक करा, इथं बघा 108, 128, 119, 139 आणि या संदर्भात 132 मार्क निबंधाला आहेत. मग इथं तर 143 मार्क आहेत निबंधाला, बाकीचे जवळपास पण नाही आहेत. 184, 105, 70, 93 असे आहेत. इथं विचार केला तर 143 मार्क आहेत निबंधाला, 143, 144 आणि 40, बाकी 198. म्हणजे कुठलाही रिझल्ट बघा, कुठलाही संदर्भ बघा, तुम्हाला हे लक्षात येते की आपल्याला अभ्यास करताना आता स्मार्ट व्हावं लागेल. त्यासोबत हार्डवर्क तर करायचंच आहे, परंतु स्मार्ट वर्क जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लिखाणाची प्रॅक्टिस असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ऑप्शनल पेपरची निवड हा सगळ्यात क्रिटिकल फॅक्टर असणार आहे आपला. अर्थात ती निवड कशी करायची त्याबद्दल सगळं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध होईलच आपल्या प्लॅटफॉर्मवरती. पण हा GS हा असा फॅक्टर आहे की ज्याला मर्यादा आहे. ऑप्शनलला मर्यादा नाही, तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स इथं स्कोर करू शकता. ऑप्शनलला आणि या संदर्भात निबंधाला जर तुम्हाला परफेक्ट मार्क्सचं कॉम्बिनेशन झालं तर तुमची ड्रीम पोस्ट तुमच्या हातामध्ये असणार आहे, डेप्युटी कलेक्टर सारखी. तुमची ड्रीम पोस्ट तुमच्या हातामध्ये असणार, 100% असणार तुमचे. त्यामुळे ऑप्शनलचा अभ्यास बरं. हा एक लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की हाच ऑप्शनल घेतल्यानंतर मला मार्क मिळतील किंवा तोच ऑप्शनल घेतला तर मला मार्क मिळणार नाही किंवा या ऑप्शनलला चांगले मार्क पडत आलेत, या ऑप्शनलला तसा पॅटर्न डेव्हलप झालेला नाही. ऑप्शनलच्या बाबतीत दरवर्षीचा पॅटर्न वेगवेगळा आहे. तो सिलेक्शनच्या वेळी तुम्ही तो विचार करताना तुम्हाला ते कळेलच की आपली आवड किंवा एक्सपर्टाईज किंवा कशात आहे किंवा आपण काय काय करणार आहोत. तसा पॅटर्न गृहीत न धरता, म्हणजे टेकन फॉर ग्रांटेड न करता, ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. फक्त तुम्ही ऑप्शनल निवडण्यापर्यंत मी नाहीये. मी हे लेक्चर जे घेतोय ते लेक्चरचं काही ऑप्शनल निवडलेलं आहे तुम्ही, आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती इनपुट टाकायचं आहे किंवा किती तो महत्वाचा आहे, तर तो 30% पासून 40% एकटा घेऊन जाऊ शकतो तुम्हाला. त्यासोबत तुम्ही विचार करा फक्त हा निबंध जर ऍड झाला, बरोबर, इथंच जवळपास 45% मार्क झाले, 55 ते 60% भाग इथंच कव्हर होते तुमचा. म्हणून ऑप्शनल इज द गेम चेंजर, बरोबर. आणि ऑप्शनल हाच तुमची ड्रीम पोस्ट जी आहे ती डिसाईड करणार आहे. मग याबद्दल जर तुम्हाला काही शंका वाटल्या किंवा याबद्दल जर तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका आली तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचा. रिझल्ट्समध्ये काही आकडे, एखाद दुसरा आकडा इकडे तिकडे चुकू शकतो समजा, पण हे सर्वसामान्य जवळपास सगळे टॉपचे जे रिझल्ट्स आहेत त्या टॉपचे रिझल्ट्सचा वापर करूनच मी तुमच्या समोर डेटा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. की ऑप्शनल म्हणजे विनोद नाही, तर ऑप्शनल म्हणजे आपली पोस्ट आहे आणि ती पोस्ट आपल्याला मिळवायची आहे. जर तुम्हाला काही शंका वाटल्या तर नक्की तुम्ही या संदर्भात मला कळवाल, बरं. मग आपण ऑप्शनल लिस्ट साधारणतः जनरलला पाहिली आपण, आणि त्यानंतर हा गेम चेंजर फॅक्टर आहे का, तर त्याचं उत्तर यस असं ठामपणे मी तुम्हाला सांगतो. आणि हेच या संदर्भात आपल्या या लेक्चरचं फलित आहे. तर निश्चितच याच्याबद्दल तुम्हाला काही शंका जर वाटल्या तर आम्हाला कळवा, आणि कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही या संदर्भात कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवू शकता. ऑप्शनल निवडायचा कसा किंवा वेगवेगळ्या ऑप्शनलची स्ट्रॅटेजी काय असावी हे आपण वेगवेगळ्या सेशन्समध्ये डिसाईड करणार आहोत किंवा डिस्कस करणार आहोत. पण ऑप्शनल का महत्त्वाचा आहे किंवा किती महत्त्वाचं आहे हे या सेशनमध्ये आपण आज पाहिलेलं आहे. या संदर्भात काही अडचण आली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद.